युक्रेननं रशियामध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये 4 स्ट्रॅटेजिक एअर बेसेसमधले 40 महत्वाचे रशियाचे फायटर जेट्स हे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि नक्कीच युक्रेननं रशियाविरुद्ध केलेला हा प्रहार अत्यंत महत्वाचा मानला जातो. 3 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळासाठी रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू आहे आणि आज घडीला अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे काही अंशी युक्रेन आणि रशियामध्ये युद्धबंदी होती की काय अशा प्रकारच्या आशा पल्लवित होत असताना असा जबरदस्त युक्रेननं रशियामध्ये घुसून केलेला हल्ला हा नक्कीच एक प्रकारे शांतता प्रक्रियेला खोडा घालणारा त्या ठिकाणी ठरणार आहे. मुळातच या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाचे 4 महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस हे जे आहेत मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेले आहेत आणि यामध्ये TU-22 असो, TU-95 असो किंवा TU-150 सारखे अत्यंत महत्वाचे जेट सुद्धा जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक प्रकारे जे आहे रशियाच्या युक्रेन विरुद्ध कारवाईला हा एक प्रकारे महत्वाचा फटका असल्याचं त्या ठिकाणी मानलं जात आहे. असं जरी असलं तरी रशियाचं सामरिक सामर्थ्य हे युक्रेनच्या सामरिक सामर्थ्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे आणि म्हणूनच रशिया आतापर्यंत सामरिकदृष्ट्या त्याला जे जे काही ॲडव्हान्टेजेस मिळालेले आहेत त्याचबरोबर युक्रेनच्या पूर्वेकडे असणारी जे जे ठिकाणं त्यांनी आतापर्यंत काबीज केलेली आहेत त्यावरचा तो हक्क कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. म्हणून हे युद्ध जरी चिघळत गेलं तरी सुद्धा शेवटी सरशी रशियाचीच होणार आहे अशीच एकूण परिस्थिती आहे. पण असं असताना सुद्धा रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध आणखीन चिघळतच जाणार हे या ड्रोन हल्ल्यावरून आता स्पष्ट होत आहे. एका बाजूला इस्तंबूलमध्ये युक्रेनचे डिफेन्स मिनिस्टर हे रशियाशी चर्चा करणार अशा प्रकारची घोषणा होत असतानाच अशा प्रकारचा युक्रेनतर्फे रशियामध्ये घुसून ड्रोन हल्ला होणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे आणि एक प्रकारे रशिया आणि युक्रेन यांच्यामधली चर्चा फिसकटणार हेच या एकूण सगळ्या घटनांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे.